ज्याच्यासोबत 5 महिने लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहिली, लग्नाला नकार देता ज्याच्यासोबत व्यवसाय केला त्यानंच तिच्या बरगड्यांमध्ये आरपार चाकू फोकसला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रियसीला पाहून तो पसार झाला। पोलिसांनी त्याचा शोध घेताच एका शेतात आढळला त्याचा लटकलेला अवस्थेत मृतदेह। पाहुयात काय आहे घटना सविस्तर आमच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राइम न्यूज। कोल्हापूरच्या कसबा बावडा इथं राहणारी 23 वर्षाची समीक्षा हिचा 2019 मध्ये कोल्हापूरच्या लक्षतीर्थ परिसरात राहणाऱ्या रोहित धुमाळ नावाच्या तरुणाशी विवाह झाला। पण विवाह झाल्यानंतर पटत नसल्यामुळे समीक्षाने अगदी 3 महिन्यातच रोहित पासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला। समीक्षा माहेरी आल्यानंतर काही दिवसातच तिच्या वडिलांचे निधन झालं। त्यानंतर घर चालवण्यासाठी तिची आई मासे विकायची, पण त्यामध्ये त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होत नव्हत्या। शिवाय तिच्यापेक्षा लहान असणारा तिचा भाऊ वैभव आणि बहीण गौतमीची सुद्धा जबाबदारी होती। त्यामुळे समीक्षानं काम करण्याचा निर्णय घेतला आणि तिची मैत्रीण आयशू सोबत तिने इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू केला होता। यातूनच समीक्षाची ओळख सतीश यादव नावाच्या तरुणाशी झाली। कामासाठी तो कोल्हापुरात आला होता आणि शिवाजी पेठेत राहायला लागला होता। समीक्षा आणि सतीशची ओळख झाल्यानंतर दोघांच्या ओळखीचं रूपांतर हे मैत्रीत झालं आणि मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात झालं। मग काय, सतीश, समीक्षा आणि आयशू यांनी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली आणि तिघांना एकमेकांशी कधीही काम पडायचं। त्यामुळे सतीशने सरनोबत वाडीतल्या मणेकर मळ्यामध्ये त्यांच्यासाठी 2 BHK फ्लॅट सुद्धा घेतला होता। सतीश, समीक्षा आणि आयशू फ्लॅटमध्ये राहू लागले। सुरुवातीला सगळं काही व्यवस्थित सुरू होतं। सुरुवातीला त्यांच्या कंपनीला काम सुद्धा मिळाली, पण नंतर त्यांना काम मिळणं बंद झालं। त्यामुळे त्यांची इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी लॉसमध्ये गेली। जवळपास 3 महिन्याचं फ्लॅटचं भाडं थकल्यामुळे फ्लॅट मालकानं त्यांना घर खाली करण्यास सांगितलं होतं। व्यवसायात झालेला तोटा आणि फ्लॅटचं थकलेलं भाडं हे समीक्षा आणि सतीशच्या नात्यात दुरावा आणण्यासाठी पुरेसं ठरलं आणि याच कालावधीत सतीशनं समीक्षाकडे लग्न करण्याची मागणी केली। पण सतीश जुगार खेळायचा आणि त्याची गुन्हेगारीची प्रवृत्ती ही समीक्षाला आवडत नव्हती। त्यामुळे ती त्याला लग्नासाठी नकार देत होती। 31 मे 2025ला सतीशनं पुन्हा समीक्षाकडे लग्नासाठी विचारणा केली, तेव्हाही समीक्षानं सतीशला नकार दिला। त्यानंतर समीक्षा आयशूला घेऊन तिच्या आईकडे गेली, मात्र सतीशने या दोघींनाही फोन केले, पण त्या दोघीही फोन घेत नव्हत्या। त्यानंतर 3 जूनला समीक्षा आणि आयशू ह्या स्वतःचं सामान घेण्यासाठी फ्लॅटवर आल्या। त्यावेळी सतीश तिथेच आला। तेव्हा सतीशनं पुन्हा समीक्षाला लग्नाची विचारणा केली। त्यानंतर पुन्हा समीक्षानं नकार दिला होता। किचनमध्ये सामान भरताना या दोघांमध्ये वाद झाला आणि तिथेच सतीशनं तिच्यावर चाकूने हल्ला केला। समीक्षा ओरडली तेव्हा आयशू तिच्या मदतीला धावली। तिने सतीशला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र सतीशनं आयशूला देखील ढकलून दिलं आणि तो तिथून पसार झाला। मात्र त्यानं जाताना दाराला बाहेरून कडी लावली। त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीक्षाला वाचवण्यासाठी आयशू ओरडत होती, मात्र कोणीच मदतीला आलं नाही। त्यानंतर आयशूने तिचा मित्राला बोलवून घेतलं आणि त्या दोघांनी मिळून समीक्षाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। मात्र रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्यानं तिनं रस्त्यातच आपला प्राण सोडला। विशेष म्हणजे खून करण्यापूर्वी सतीशने दुपारी 2च्या सुमारास त्याचा मित्र प्रकाश सुळेकर याला फोन केला। फोनवरून त्यानं समीक्षाचा खून करून स्वतः देखील आत्महत्या करणार असल्याचं त्यानं मित्राला सांगितलं आणि अर्ध्या तासातच त्यानं समीक्षाचा चाकूने भोगसून खून केला। पोलिसांनी सतीशचा शोध घेण्यासाठी त्याच्या मागावर पथके पाठवली, तो कुठेच सापडला नाही। अखेर काल 5 जूनला सतीशचा मृतदेह एका शेतात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला। समीक्षानं कधी स्वप्नातही विचार केला नसेल की लग्नाला दिलेला नकार तिच्यासाठी जीवघेणा ठरेल।